विद्यार्थी मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत, तो म्हणजे ब्रिटिश कालखंडातील लॉर्ड डलहौसीचे विलिनीकरणाचे तत्व किंवा लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण। भारताच्या इतिहासामध्ये जे गव्हर्नर जनरल होऊन गेलेले आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल जर कोण असेल तर तो लॉर्ड डलहौसी हा आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड डलहौसी याला आधुनिक भारताचा जनक म्हटले जाते। तसेच लॉर्ड डलहौसीच्या विलिनीकरणाचे तत्व किंवा लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या मुद्द्यावर विचारले जाऊ शकतात। स्पर्धा परीक्षेमध्ये लॉर्ड डलहौसी आधुनिक भारताचा जनक होता किंवा भारतामध्ये संघीकरण करणारा किंवा भारताला एक संघ बांधणारा जर गव्हर्नर जनरल कोणता होता तर तो लॉर्ड डलहौसी। यूपीएससीच्या 2013च्या परीक्षेमध्ये लॉर्ड डलहौसी हा आधुनिक भारताचा जनक का म्हणतात अशा अर्थाचा प्रश्न आपल्याला पडलेला या ठिकाणी दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड डलहौसीचा अभ्यास करण्यापूर्वी लॉर्ड डलहौसी कसा होता हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। लॉर्ड डलहौसी हा साम्राज्य मनोवृत्तीचा होता, तो अत्यंत महत्वाकांक्षी, कडक शिस्तीचा व परिश्रमी होता, तो मुत्सद्दी होता, विलिनीकरणाच्या तत्वाचा सिद्धांत त्याने त्या ठिकाणी मांडला। आपण या व्हिडिओमध्ये लॉर्ड डलहौसीच्या 4 बाबींचा अभ्यास करणार आहोत। लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण किंवा विलिनीकरणाचे तत्व, त्यालाच पॉलिसी ऑफ एनेक्सेशन असे देखील म्हटले जाते। त्यानंतर लॉर्ड डलहौसीचा औद्योगिक विकास। लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल होता त्या कालखंडामध्ये भारताचा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे औद्योगिक विकास कसा झाला याची चर्चा करणार आहोत। त्यानंतर लॉर्ड डलहौसीने कशा प्रकारच्या प्रशासकीय सुधारणा केल्या याची देखील चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील लॉर्ड डलहौसीने केलेले बदल याचा म्हणजेच काय तर सोशल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मर या सगळ्या बाबींची चर्चा आपण करणार आहोत। लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये 1848 ते 1856 या कालखंडामध्ये भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून तो आला। परंतु हे समजून घेण्यापूर्वी लॉर्ड डलहौसीचा त्याची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लॉर्ड डलहौसी याचा जन्म 22 एप्रिल 1812 मध्ये झाला। त्याला अर्ल ऑफ डलहौसी असे देखील म्हणतात। तो इसवी सन 1837 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य त्या ठिकाणी होता। लॉर्ड डलहौसी हा भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून 1848 ते 1856 या कालखंडामध्ये भारतामध्ये आला। लॉर्ड डलहौसी हा साम्राज्यवादी मनोवृत्तीचा, अत्यंत महत्वाकांक्षी, कडक शिस्तीचा, परिश्रमी व मुत्सद्दी म्हणून ओळखला जातो। त्याला आधुनिक भारताचा निर्माता देखील म्हणतात, कारण त्याच्या कालखंडामध्ये आधुनिक भारताचा पाया रचला गेला। त्याने भारत हा एकसंघ केला। त्याच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्ताराचे कार्य पूर्ण झाले असे म्हणता येईल। लॉर्ड डलहौसी हा साम्राज्यवादी मनोवृत्तीचा होता, तो विस्तारवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न निर्माण होतो की इतिहासामध्ये काही कन्सेप्ट असतात, काही शब्दावल्या असतात किंवा काही शब्द असतात की जे फक्त इतिहासातच वापरले जातात आणि मग हे शब्द पाहत असताना साम्राज्यवाद म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। साम्राज्यवाद म्हणजे सत्ता आणि वर्चस्व वाढवण्याचे धोरण किंवा विचारसरणीचे समर्थन करण्याकरिता प्रादेशिक भूभाग संपादन करणे व इतर प्रदेशावर नियंत्रण मिळवून स्थानिक लोकांचे राजकीय व आर्थिक शक्ती आपल्या ताब्यामध्ये घेणे यासाठी बल व लष्कराचा वापर केला जातो, याला साम्राज्यवादी धोरण असे म्हणतात। उदाहरणार्थ अलेक्झांडर द ग्रीक साम्राज्यवादाचा निर्माता, बुटालिन मुसोलिनी इटालियन साम्राज्यवादाचा निर्माता किंवा अडॉल्फ हिटलर। आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध जे घडून आलं त्याला अडॉल्फ हिटलर जबाबदार होता आणि अडॉल्फ हिटलरचे जी साम्राज्यवादी भूमिका राहिलेली आहे त्यामुळे संपूर्ण जग हे दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटल्या गेलं असं आपल्याला म्हणता येईल। हे बघा, हा जो आहे हा त्या काळातला भारताचा नकाशा आहे। या ठिकाणी ज्या रेषा आहेत ह्या रेषा त्या ठिकाणी ब्रिटिश साम्राज्याचं प्रतीक आहे। तर ह्या दुसरा जो कलर दिसतो, दुसऱ्या ज्या आडव्या रेषा दिसतात त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी संरक्षित केलेले राज्य आहेत। या नकाशावरून, या 2 नकाशावरून आपल्याला त्या कालखंडातला भारत हा दिसून येतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की लॉर्ड डलहौसीने 1848 ते 1856 या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारताला एक संघ बनवलेला आपल्याला दिसून येते। यापूर्वी अनेक गव्हर्नर जनरल होऊन गेले पण त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार त्यांच्या विचारधारेचा करता आलेला नाही, पण लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये आपल्याला ह्या सगळ्या बाबी दिसून येतात। याशिवाय यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र ब्रिटिशांनी साम्राज्य विस्ताराच्या धोरणाला स्थगिती दिलेली दिसून येते, कारण लॉर्ड डलहौसीच्या धोरणाचा परिपाक म्हणजे काय तर लॉर्ड डलहौसीने घडवून आणलेल्या
योजना, घडवून आणलेले बदल आणि भारतीय मानसिकतेने त्याच्यावर केलेला रिॲक्ट म्हणजे 1857चा उठाव. म्हणजेच काय तर भारतातलं पहिलं स्वातंत्र्य समर लॉर्ड डलहौसीनं अशा प्रकारचं धोरण अवलंबलं नसतं तर कदाचित घडून आलेलं नसतं. म्हणून आपण लॉर्ड डलहौसीचा 4 टप्प्यामध्ये अभ्यास करतो. यापूर्वी मी तुम्हाला बोललो की लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण किंवा विलिनीकरणाचा सिद्धांत, पॉलिसी ऑफ एनेक्सेशन, त्यानंतर औद्योगिक विकास, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणि सोशल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स या 4 बाबींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यापैकी पहिला मुद्दा आपण आज पाहतो आहोत की लॉर्ड डलहौसीचे विलिनीकरणाचे तत्व. बघा, लॉर्ड डलहौसीने आपला साम्राज्य विस्तार करत असताना किंवा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता वाढवत असताना 5 गोष्टी डोळ्यासमोर ठेवलेल्या दिसून येतात. त्या 5 गोष्टीच्या आधारे त्याने खालसा धोरण राबवलेलं आहे, विलिनीकरणाचा सिद्धांत राबवलेला आहे. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे उत्तराधिकारी नसणे, एक. दुसरा, प्रशासनातील गोंधळ. तिसरं, कंपनी सरकारचे कर्ज न फेडल्यामुळे. चौथं, युद्ध करून संस्थाने ईस्ट इंडिया कंपनीला जोडणे. आणि 5वं, पदव्या रद्द केल्या. ह्या 5 तत्वाचा अवलंब लॉर्ड डलहौसीने केला आणि त्याने भारतामध्ये साम्राज्य विस्तार केलेला आपल्याला दिसून येते. मित्रांनो, या बाबींची चर्चा करत असताना उत्तराधिकारी नसणे याबद्दल पहिल्यांदा आपण पाहू. भारतातील संस्थानके जिंकून घेत असताना लॉर्ड डलहौसीने जो राजा निपुत्रिक आहे त्या राजाचा वंश चालू शकत नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा परिस्थितीमध्ये एखादा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा भारतामध्ये होती आणि ही जी अट होती ही ब्रिटिशांनी ज्या शासकांवर नियंत्रण केलेल्या अशांसाठी होती. पण लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस भारतामध्ये आला त्यावेळेस ही पद्धती ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व राज्यांसाठी नव्हे, तैनाती फौजेचा स्वीकार ज्यांनी ज्यांनी केला त्यांच्यासाठी देखील लॉर्ड डलहौसीने ही लागू केली. वास्तविक पाहता ब्रिटिशांना फक्त थोडी पूर्वकल्पना द्यावी असा 1834 मध्ये ठरवण्यात आला होता. परंतु या गोष्टीचा संदर्भ घेऊन लॉर्ड डलहौसीने जवळपास या 8 वर्षामध्ये म्हणजे 1848 पासून तर 1856 15 राज्यांना भारतामध्ये जोडलेला आपल्याला दिसून येतं. लॉर्ड डलहौसीने ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत जे नियंत्रणाखाली असणारे राज्य होते यांनाच नाही तर ज्यांना संरक्षण दिलं होतं आणि जे राजे ईस्ट इंडिया कंपनीचे आश्रित होते यांना देखील हे तत्व लागू केलेलं आपल्याला दिसून येतात. मग आपण थोडक्यात धावता आढावा घेऊ की ती कोणकोणती घटक राज्य की ती कोणकोणती संस्थानिक होती आणि ज्याचा इम्पॅक्ट लॉर्ड डलहौसीच्या या धोरणाचा इम्पॅक्ट त्यांच्यावर पडला. इसवी सन 1848 मध्ये सातारा, बघा, शिवाजी महाराजांच्या 2 गाद्या होत्या, एक साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी. त्यापैकी ताराराणीची जी गादी होती ती साताऱ्याची गादी होती आणि या 1848च्या साताऱ्याच्या गादीवर त्यावेळेस अप्पाराव साहेब भोसले हे गादीवर होते. महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी 1848 मध्ये अप्पाराव भोसले हे गादीवर होते. पण ते निपुत्रिक असल्यामुळे त्यांनी ज्यावेळेस दत्तक विधानाची मागणी केली त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी त्यांना नकार केलेला दिसून येते. 1849 मध्ये जयपूर, 1849 मध्ये संबलपूर या ठिकाणी राजा नारायण सिंह ओरिसा. त्याचबरोबर 1850 मध्ये बघाट मध्य प्रदेश, 1852 मध्ये उदयपूर हे राजस्थान मध्ये येते. 1853 मध्ये नागपूर, राजा रघुजी भोसले हे त्या कालखंडामध्ये नागपूरच्या गादीवर होते. नागपूर हे महाराष्ट्रामध्ये येते. त्यानंतर 1853 मध्ये राणी लक्ष्मीबाई, राजा गंगाधरराव हे त्या ठिकाणी होते. उत्तर प्रदेशमध्ये घटना आहे. आणि आपल्याला माहित आहे की 1857च्या क्रांतीमध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा सक्रिय सहभाग राहिला अशा ह्या राणी लक्ष्मीबाई मैं मेरी झाशी नाही दूंगी अशा प्रकारची मागणी करत त्यांनी ब्रिटिशांना प्रतिकार केलेला आपल्याला दिसून येते. इतकेच नाही तर खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी थी अशा प्रकारच्या काव्यातून आज देखील मोठ्या प्रमाणात उत्तर भारतामध्ये कवनं गायल्या जातात आणि राणी लक्ष्मीबाईचा कशा प्रकारे त्याग आणि स्वातंत्र्याचा बलिदान राणी लक्ष्मीबाईने आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता केलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1855 मध्ये करौली, 1856 मध्ये अवध अशा प्रकारचं एकंदरीत या दरम्यानच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी आपल्या घटक राज्यामध्ये ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये ही राज्य जी आहेत संस्थाने जी आहेत ही जोडून घेतलेली दिसून येतात. आता हे कारण झालं की दत्तक विधान नामंजूर करून ब्रिटिशांनी अशा पद्धतीने या संस्थानिकांवर किंवा ही संस्थानं ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे ब्रिटिश सरकारला लावून घेतली, जोडून घेतली. त्यानंतर दुसरा भाग असा आहे की प्रशासनातील गोंधळ, म्हणजे यामध्ये सगळ्यात मोठं नाव त्या ठिकाणी अवधचा नवाब येतो.
हा जो व्हिडिओ आहे, ह्या प्लासीच्या लढाईचा व्हिडिओ आहे, बक्सारच्या लढाईचा हा देखील व्हिडिओ आहे, या दोन्ही बाबीमध्ये इंग्रजांचे आणि अवधच्या नवाबाचे किती मधुर संबंध होते हे यातून निदर्शनास येते. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि राजा जनतेवर अत्याचार अन्याय करतोय हे सबब कारण दाखवून अवधचा नवाब शासक, अवधचा त्या काळातील शासक जो होता नवाब वजीद अली शाह याच्या बरोबर वास्तविक पाहता ब्रिटिशांचे चांगले संबंध होते. पण 1856 मध्ये अवध किंवा अवधच्या नवाबाला पदच्युत केलं आणि 1856 मध्ये 12 लाख रुपये वार्षिक पेन्शन देऊन त्यांचं राज्य खालसा केलं गेलं. अशा प्रकारे प्रशासनातील गोंधळ हे कारण डोळ्यासमोर ठेवून किंवा या कारण समोर करून ईस्ट इंडिया कंपनीला अवध हे राज्य जोडण्यात आलं. त्यानंतर कंपनी सरकारचे कर्ज न फेडल्यामुळे आपल्याला माहिती आहे, आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की तैनाती फौजेचा खर्च देता येत नाही म्हणून हैदराबादच्या निजामाने 1.5 कोटीच्या थकबाकीच्या बदल्यामध्ये 1854 मध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा ही 5 जिल्हे इंग्रजांना दिलीत. इंग्रजांनी ही 5 जिल्हे नंतरच्या कालखंडामध्ये सीपी अँड बेरार या प्रांताशी जोडलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये काही युद्ध घडून आले, जसं की इंग्रज शीख युद्ध आणि ब्रह्मदेश युद्ध. फार महत्वाच्या बाबीवर आपण चर्चा करतो आहोत, ते म्हणजे इंग्रजी शीख युद्ध. बघा, आपण भारताचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस 2-3 कम्युनिटी अशा आहेत की ज्या लढवय्या कम्युनिटी म्हणून पुढे येतात. त्यापैकी नंबर 1 आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या मावळ्यातून फौज म्हणजेच मराठे. त्यानंतर दुसरे आहेत राजपूत, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये राजपूत लोक जे की संघर्ष, महाराणा प्रतापांचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आणखीन एक कम्युनिटी आहे ती म्हणजे शीख लोक. शिखांनी देखील विदेशी शक्तींविरुद्ध किंवा शिखांनी देखील आपला त्याग बलिदानाच्या माध्यमातून, संघर्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतात. गुरु नानकांनी शीख संप्रदायाची स्थापना केली आणि याच कालखंडामध्ये शीख आणि इंग्रज युद्ध 1848 मध्ये घडून आलं. 18 एप्रिल 1848 मध्ये राजा दिलीप सिंह हा त्या कालखंडामध्ये पंजाबचा शासक होता. इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये युद्ध घडून आले. या युद्धामध्ये दुर्दैवानं दिलीप सिंहाचा पराभव झाला, शिखांचा पराभव झाला आणि त्याला पुढील शिक्षणाकरिता पेन्शन देऊन इंग्लंडला पाठवण्यात आलं आणि त्याचं राज्य हस्तगत करण्यात आलं. आणि सगळ्यात मोठी मित्रांनो, इतिहासातली एक मोठी हानी झाली. याच युद्धामध्ये लॉर्ड डलहौसीने भारतातला कोहिनूर हिरा व्हिक्टोरिया राणीला दिला आणि तो कोहिनूर हिरा आज देखील राजमुकुटामध्ये आहे. भारतातला हा कोहिनूर हिरा जर का भारतातून कोणी विदेशात पाठवला असेल तर तो याच डलहौसीने पाठवलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने लॉर्ड डलहौसीने टप्प्याटप्प्याने एक प्रांत काबीज केलेला आहे. सरतेशेवटी ब्रह्मदेश बरोबर युद्ध केलं आणि ब्रह्मदेश देखील भारतीय साम्राज्याला जोडून घेतला. म्हणून त्या कालखंडामध्ये किंवा एक सिनेमा आला होता की मेरे पिया गए रंगून वहां से किया टेलीफोन, पिया की याद आती है, पिया की याद. अर्थात मला काही गाणं वगैरे येत नाही, पण प्रश्न असा आहे माझ्या डोक्यात ज्यावेळेस हा विचार येतो की हे गाणं कसं काय, रंगून हा थोडीच भारताचा, म्यानमार किंवा ब्रह्मदेश हा भारताचा भाग नाही. पण त्या कालखंडामध्ये लॉर्ड डलहौसीच्या नीतीमुळे भारताला ब्रह्मदेश जोडला गेला. वास्तविक पाहता ब्रह्मदेश पासून तर अफगाणिस्तानापर्यंत आणि इकडे वरती जम्मू काश्मीर पासून तर श्रीलंकेपर्यंत इतका मोठा विस्तीर्ण असा भारत हा देश त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यानंतर खालसा धोरणाचा नंतरचा टप्पा लॉर्ड डलहौसीचा असा की त्याने पदव्या रद्द केल्या. लॉर्ड डलहौसीच्या या धोरणाचा मोठा फटका 1851 मध्ये नानासाहेब पेशव्यांना मिळालेला दिसून येतो, नानासाहेबांना मिळालेला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे मागच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगावच्या निर्णायक लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि पुण्याच्या शनिवार वाड्यावर इंडियन जॅक फडकवला गेला आणि पेशव्याला विठूर या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्यांचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलं. वार्षिक 1 लाख रुपये पेन्शन पेशव्यांना देण्यात आली. आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं होतं त्या स्वराज्याचा अंत 1818 मध्ये झाला होता. 1851 मध्ये विठूरमध्ये नानासाहेब पेशवे त्यांची वार्षिक जी 8 लाख रुपये पेन्शन जी होती ही बंद केली. म्हणजेच काय, तर पदव्या रद्द करून अशा प्रकारे संपूर्ण भारत, बघा हा भारत दिसतोय, या संपूर्ण भारतावर ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजे डलहौसीने सत्ता प्रस्थापित केलेली आहे. अशा प्रकारे ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपली साम दाम दंड नीती भेद या तत्वाचा अवलंब केला आणि संपूर्ण भारत हा
पादाक्रांत केला संपूर्ण भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित केली.